नाशिकमधील बंडखोरी मोडून काढल्याच्या नंतर जळगावमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। रेश्मा काळे यांच्या माघारीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे। मंत्री गुलाबराव पाटील उद्या निर्णय जाहीर करतील। मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या माघारीच्या संदर्भात सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। ते प्रचार करतायत, प्रचारामध्ये फिरतायत। मी आताच बघितले त्यांची रील, पण मला वाटतं उद्या गुलाबभाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण त्याची जाहीर माघार घेऊ। किती वाजेपर्यंत होईल साधारण? आता ते टाइम वेळ सेकंड मिनिट आहे, उद्या होईल। नाही, निवडणूक होणार आहे, निवडणूक होणार। बिनविरोध कशी काय होईल? मागच्या वेळी बिनविरोध झाले, 6 ठिकाणी बिनविरोध झालेली आहे, पण इथे या ठिकाणी शिवसेनेचा फॉर्म राहिलेला होता, नाशिकलाही राहिलेला होता। त्यामुळे आता त्यांनी आम्ही दोघांनी जाहीर माघार नाशिक आणि जळगावमध्ये आपसापसात घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक सरळ झालेली आहे। बैठक यशस्वी झाली आजची। अगदी खेळीमेळीच्या तुम्हीच बघितलं, आता बैठकीत तुम्ही होतात। चला आता आपण जेवण